टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केली आहे। संचिता ही नालासोपाऱ्याच्या आचोळे गावामध्ये आपल्या आईवडील आणि 15 वर्षांच्या बहिणीच्या सोबत राहत होती। काल संध्याकाळी 5:30 वाजता घरामध्ये कोणीही नसताना संचितानं बेडरूमच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलाय आणि तिने आत्महत्या केली आहे। तिला तात्काळ महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं, पण तिला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। संचिताच्या आत्महत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। संचिता उगलेचा आपण परिचय बघतोय। कुमकुम भाग्य या मालिकेमध्ये दिया टंडन ही भूमिका तिने साकारली होती। दिलवाले दुल्हनिया दुल्हे ले जाएगी या मालिकेमध्ये सुकून ही तिची मुख्य भूमिका होती। वागळे की दुनिया या मालिकेमध्ये तिने रुचिता जैतली ही व्यक्तिरेखा देखील साकारली। छावा चित्रपटामध्ये तारा राणींची भूमिका देखील तिने साकारली। सायलेन्स 2 या चित्रपटामध्ये देखील तिची भूमिका, तिची व्यक्तिरेखा महत्त्वाची होती। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। प्रभाकर, अवघ्या 30व्या वर्षी संचितानं आत्महत्या केलेली आहे। तिचा परिचय जर आपण बघितला तर अनेक ठिकाणी तिने मुख्य भूमिका देखील साकारलेल्या बघायला मिळाल्या आहेत। वयाच्या 30व्या वर्षी संचितानं आपलं आयुष्य संपवलंय। अगदी राहत्या घरामध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळते। नालासोपारा परिसरामध्ये ती राहत होती। प्रभाकर कुडाळकर आपल्याला या घटनेविषयी माहिती देत आहेत। प्रभाकर, यामिनी, ही जी घटना आहे ही काल घडलेली होती। संचिता उगले ही जी 22 वर्षाची जी ऍक्ट्रेस आहे ती आपल्या राहत्या घरी ज्यावेळेला एकटी होती, तिची जी 15 वर्षाची बहीण होती अंजली, ती डान्स क्लासेसला बाहेर गेली आणि घरी कोणी नव्हतं आणि यामुळे तिने या वेळेला तिने ज्या बेडरूम आहे, बेडरूमच्या जो फॅन होता त्या फॅनला गळफास लावून तिने आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये, मात्र ती काही महिन्यापासून तिला काम मिळत नव्हतं, त्यामुळे ती थोडीशी नैराश्यात होती आणि त्याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातो आहे। आचोळे पोलीस सध्या एडीआर दाखल केलेला आहे आणि यामागचा तपास आता करत आहे। यामिनी, तिच्या कुटुंबियांनी याविषयी काही माहिती दिली आहे का? काही बोलणं झालंय का या संदर्भात? संचिताचे वडील जे आहेत हे ड्रायव्हर आहेत, आचोले अपार्टमेंटमध्ये ते राहत आहेत। साधारण त्याची परिस्थिती तशी व्यवस्थित नाही आहे, आर्थिक चणचण भासते। मात्र तिचे वडील सध्या आता त्यांच्या वडिलांना पोलिसांना जी माहिती दिली ती कुणाबद्दल ही तक्रार नाही आहे त्यांची, त्यामुळे सध्या त्यांचे वडील आहेत ते बोलत नाही आहेत। मग पोलिसांना त्यांनी जी माहिती दिली ती कुणाविषयी त्यांची तक्रार नाही आहे सध्या तरी। प्रभाकर, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।